आखाती देशामध्ये सुरू असलेल्या अमेरिका, इस्रायल, इराण संघर्षाची झळ आता थेट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. कारण महिनाभरात कांद्याच्या दरात तब्बल 50% अधिक घसरण झाली. 1600 ते 1800 रुपये क्विंटलनं विकला जाणारा कांदा आज 300 ते 800 रुपयांवर आलेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालेत. पाहूयात. कांद्याच्या अश्रूंनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. नाशिक जिल्हा देशातील सर्वात मोठ्या कांदा उत्पादन क्षेत्रांपैकी एक. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम इथल्या निर्यातीवर झालाय आणि त्याचा थेट फटका स्थानिक बाजाराला बसलाय. महिन्याभरापूर्वी कांद्याला 1600 ते 1800 रुपये दर मिळत होता. मात्र आज हा दर कोसळून 300 ते 800 रुपयांवर आलाय. या मोठ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचं गणित आता कोलमडलंय. उत्पादन खर्च, साठवणूक खर्च, वाहतूक खर्च, मजुरी सगळंच महाग, पण उत्पन्न मात्र घसरलंय. जे माल शिपमध्ये गेले त्याला तर काही करता येत नाही, पण जे माल पोर्ट पर्यंत पोहोचले होते किंवा जे माल रस्त्यात होते त्यांच्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर कॅन्सल झालेले आहेत. ते माल खळ्यावर म्हणा, रस्त्यात म्हणा किंवा पोर्टवर म्हणा, ते थांबून पडलेले आहेत. आता त्या मालाचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. तो माल त्याच कंडिशनमध्ये जर कुठं रवाना केला तर त्याच्यात अर्धेच पैसे होणार आहे आणि खूप मोठी नुकसान होणार आहे, व्यापाऱ्यांची सुद्धा आणि एक्सपोर्टरची सुद्धा. बाजार भावाने पूर्ण ऱ्हास करून टाकलेला आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये कांद्याचे भाव एवढे गडगडले का 50% उत्पादन खर्चाच्या नुसार कांदा बाजार भाव शेतकऱ्याच्या पदरात मिळत नाही. दरम्यान राज्य कांदा उत्पादक संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना ईमेल पाठवलाय. तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आखाती देशांमध्ये कांदा जाण्यासाठी सरकारने पाऊल उचलणं गरजेचं आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने केंद्राकडे तातडीने उपाययोजना करण्यासाठी बाजार हस्तक्षेप योजना राबवावी, ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांचा कांदा सरकारने खरेदी करावा, अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत आहोत. लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये मोबदला मदत कशी मिळता येईल, त्यांच्यासाठी काही सवलत देता येईल, या चर्चासाठी किंवा या निर्णयासाठी एक समिती नेमण्यात आली. त्याच्यामध्ये कृषी सचिव, पणन सचिव आणि वित्तचे सचिव या तिघांना मिळून येणाऱ्या 7 ते 8 दिवसामध्ये अहवाल सादर करण्याच्या सूचना त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. बाजार हस्तक्षेप योजना म्हणजेच MIS जर ही योजना लागू झाली तर शेतकऱ्यांना किमान आधार मिळू शकतो. मात्र सरकारनं अजून निर्णय घेतलेला नाहीये. युद्ध दूर कुठेतरी सुरू आहे, पण त्याचे पडसाद आपल्या शेतकऱ्यांच्या शेतात उमटतायत. आता प्रश्न एकच, सरकार तातडीनं निर्णय घेणार का, की शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल. सुदर्शन खिल्लारे, झी 24 तास, येवला, नाशिक.